birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. नमस्कार, मी चैतन्य समित तुमचं स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर शुभ सकाळ सगळ्यांका. बाहेर समीर आणि बाप्पल थांबलो होता कारण त्यांना देऊळ रिपेअरिंग करून जाऊचा असा. तर 8-9 वर्षापूर्वी आमचं देऊळ बांधलेलं आहे आणि आता रिपेअरिंगसाठी येला. तर त्या रिपेअरिंग करूसाठी मग आता सामान वगैरे त्यांनी आणलं नाही असं. तर तुम्हाला मी दाखवते सामान. तर चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. हा जनरेटर चालू हा काय बघतात. मी काम करू घेतला की गाणं काहीतरी अडथळे येतच होते, पण आता फायनली आमचं देवळाचं काम चालू होणार आहे. तर बरा वाटता. आणि लवकरच मी आमच्या देवळाचं पण ब्लॉग टाकीन. तर फायनली जनरेटर पण चालू झालो असा आणि आता जनरेटर वगैरे घेऊन हे देवळात जातले, कारण आमच्या देवळात तिकडे लाईट नाही आहे, त्यामुळे मग जनरेटरवरच काम करूचं लागतला. चला आता ही लोक रिक्षान गेली आणि आता बाप्पल गाडीन जाता आपल्याच्या. तर चला. काय भेटले. आणि आता हय इलियत NSS कॅम्पवाली त्यांचं कॅम्प होतो, तर ती साफसफाई करूसाठी इलियत. पण तुझी चप्पल एवढी गोरी कशी काय दिसतात. चित पळाली मी पुढे तरी कुठे पळाले ते पुढे. तर नाश्ता त्याच्यात पोहे आणि आता आम्ही नाश्ता करून घेत आहोत. आणि नाश्ता करून झालो की मग मी तुमका भेटताय. आमचं नाश्ता आणि करून झालो असा आणि आता मम्मी कुळदाक पाणी लावता असा. चला तर मग आपण पण जाऊया. काय थांबा. तर हय आमची सीताफळा धरली असत, तुम्ही बघू शकतास. पण कोवळी असत, अजून काढण्यायोग्य नाही आहेत अजून. तरी बघू, जून होतील तेव्हा काढू आम्ही. आणि हय प्रथमेशी मम्मी पप्पा काहीतरी जातात, आपण विचारूया त्यांना काय जातात. जा जा. हा आणि हय चवळीचे शेंगे पण धरले असत. ही बघा जून झाली असं शेंग. खय खय जून असत, खय खय कोवळे असत अजून. तर आता आपण जाऊया, मम्मी पाणी लावतात हय. कुळी दादा आमचं 8 दिवसात काढूक होईत, मग आम्ही काढू, तो पण मी ब्लॉग टाकीनच. पडले. यो हय नाही तर चालू झालो कुळी.
ह्यामध्ये 12:30. तर आता मी घरात येलोय आणि आता मी व्हेजिटेबल पुलाव बनवणार असं. तर आमच्याकडे जे अवेलेबल असतात भाजी त्याच्यातच बनवणार असं. तर मी तुमका दाखवते आमच्याकडे कसली कसली भाजी असतात ते. तर हा मी सर्व भाज्या कापून घेतलंय. फ्लॉवर घेतलंय, गाजर आणि बटाटे कापून घेतलंय आणि वाटाणे घेतलंय. वाटाणे म्हणजे मटार घेतलाय. आणि आता मी आला लसूण आणि मिरची खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. आणि हा घेतलाय कांदा कापून आणि टोमॅटो घेतलाय फोडणीसाठी. आणि हय मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता कुकर ठेवलंय आणि आता कुकरमध्ये तेल घालतोय. त्यानंतर तेल तापला की कांदो घालीन आणि तमालपत्र घालीन. आता तेल तापलं असा. आता आपण तमालपत्र टाकूया आणि नंतर कांदो टाकून घेऊया. आता मी टोमॅटो टाकून घेतोय. टोमॅटो मऊ सुरू झालो की मग आपण मसाले टाकूया. काय माहिती 4 काय 5 होते. आता मी बिर्याणी मसाला टाकून घेतलाय आणि त्यानंतर हळद टाकून घेतोय आणि मग घरगुती मसाला टाकून घेतलाय आणि मस्त ढवळून घेतोय. आणि आता आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. आता आपण भाजी टाकून घेऊया सर्व. आता भाजी टाकून झाली. आता सर्व मसाले मिक्स करून घ्या भाजीत. आणि आता तांदूळ टाकून घेऊया. आणि आता तांदूळ ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपण पाणी ओतूया. तांदूळ आणि भाजी एकत्र होऊ हवी असं ढवळून घेऊया. आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि ढवळून घेऊया परत एकदा. म्हणजे पूर्ण भातात मीठ लागू देत असा. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर इकडे आपलं जेवण झाला असा आणि जेवणात असा मस्त पुलाव, मिक्स भाजी आणि लोणचा. तर जेवू केव्हा तुम्ही पण. आम्ही पण जेवून घेतो आता. तर रात्रीचे वाजल्यात 9 आणि मम्मी आहे चपाती बनवता. मला झाला. आता आम्ही बर्थडे जाता यशचा. यशचा बर्थडे हा तर तिकडे जाता आमच्या वाडीतच.
तुमका पण मी दाखवतो यशचो बड्डे. आणि माझ्यासोबत हा माझा भाऊ मन्या तयारी करता. मग चला तर मग आम्ही आता निघताव. चला आता आम्ही जात आहोत बाप्पलकडे यशच्या बर्थडे साठी. तुम्ही पण चला. तर आता आम्ही येऊन पोचलो बाप्पाच्या घरात. चला आता आत जाऊया आपण. बघूया काय काय करतात ते आतमध्ये. यश हॅपी बर्थडे. यश हॅपी बर्थडे. अरे थँक्यू. अरे थांब मी त्याला देत होते ना. यश हॅपी बर्थडे. आणि आम्ही काय दिलं होतं दाखव. त्याच्या आवडीचा डार्क फॅन्टसी. मेकअप करता गोर दिसत होयो. तर हा फ्रीज मध्ये केक ठेवलेलो असा. आणि ही आमका 2024 ला ट्रॉफी भेटली होती बघा. एवढी मोठी आहे. माझ्या एवढी असं ट्रॉफी. हे बघा माझ्या उंचीची असा ट्रॉफी. पिल्लू गो पिल्लू गया. तर सगळेजण इली असत. तर आपण आता बर्थडे सुरुवात करूया. चला तर मग. कैसे करेंगे यार जब दो साथ मिलकर पहली बार
आज येईल तो बना ते खावकत नाही दिलेले त्यांनी घेतलंय मागाशी बघता काय असताना हळदी कुंकूचं टाकलंस ना काय दिलं प्रथमेश जा प्रथमेश दादा बोलू ना प्रथमेश जा ते कसा राणी बोलवता जा प्रथमेश जा जा घे एकच घे कसं पण शोधून घेतलंय मोठं तर आता मी केक खाऊन घेते, तुम्ही पण येवा खाऊ. तर आम्ही घरा केला मस्तपैकी जेवला आणि हो ब्लॉग तुमचा साथ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कोकणातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाटा, बाय बाय, गुड नाईट. उद्या भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.